नागपूरमध्ये काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात येते। नथुराम गोडसेंवरील नाटक सादर होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलं होतं। मात्र आंदोलन केलं तर गोळीबार करण्याच्या आदेशाचे पोस्टर्स पोलिसांनी लावलेले होते। त्यामुळे असे गोळीबाराचे आदेश देणाऱ्या नागपूर पोलीस आयुक्तांना जनरल डायर पुरस्कार देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते आज नागपुरात जमले। पोलीस आयुक्तांच्या या आदेशाच्या निषेधार्थ आज काँग्रेसने आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित आहेत। पोलीस कमिशनर न भेटल्यानं हा तर विरोधी पक्षांचा अपमान असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय। शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर मनसे शिवसेनेच्या युती संदर्भातल्या चर्चेवरही अखेर पडदा पडलाय। शिवसेना मुंबईसह राज्यात स्वबळावरच निवडणुका लढवणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। त्यामुळे कोणाशीही युती करण्याचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। ज्यांना फ्रेंडली मॅच खेळायची असेल त्यांनी खेळावी, मात्र शिवसेना पूर्ण ताकदीनं निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे मनसेसोबत युतीच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालाय। तसंच भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मुंबई वगळता राज्यामध्ये युती करण्याचा दुसरा प्रस्तावही उद्धव ठाकरेंनी धुडकावून लावला। प्रस्ताव दिलेला आहे माझ्याकडे प्रस्ताव कोणताही आलेला नाही। बाळा नांदगावकर निरोप घेऊन आले होते। बघा आता ह्या सगळ्या बातम्या मी आपल्याच माध्यमातून बघतोय। कोणाला आमच्याशी फ्रेंडली मॅच करायची आहे, कोणाला काय करायचंय, कोणाला काय करायचंय। आम्ही मात्र पूर्ण ताकदीनिशी आता मैदानात उतरलेलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र भगवा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तर दुसरीकडे मुंबई महापालिकेमध्ये भाजपचा महापौर होऊ नये यासाठी निवडणुकीमध्ये शिवसेना मनसेनं एकत्र यावं ही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना होती असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। राज ठाकरे देशपांडे यांनी 1980 मधल्या राजकीय परिस्थितीचा दाखला दिला। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची निश्चितपणे अशी भावना आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं। कारण कसं आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जर तुम्ही मागच्या वेळची बघितली असेल तर 250, 350 एवढ्या मतांनी सुद्धा जागा इकडच्या तिकडे होऊ शकतात। त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची दोन्ही पक्षातल्या भावना आहे की भारतीय जनता पक्षाचा जर महापौर होऊ द्यायचा नसेल, त्यांचा जर रथ रोखायचा असेल तर या दोन पक्षांनी एकत्र आलं पाहिजे। मुंबईमध्ये युती झाली नसली तरी राज्यातले इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत युती करावी असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केलंय। पुन्हा एकत्र येण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जहिरी टीका करू नये असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी दिलाय। मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होईल असं सांगायला मात्र ते विसरले नाही। बीजेपी युती ही उद्धवजींनी तोडली आणि ती मुंबईपुरती तोडायला हरकत नव्हती, कारण मुंबईत सीट्सचा मामला होता, राज्यात काय झालं होतं। आणि त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून आवाहन केलेलंच आहे उद्धवजींना किंवा त्यांनी याचा पुनर्विचार केला पाहिजे की काय तुमचं मुंबईत चालायचं चालू देत, पण बाकी सगळ्या ठिकाणी आपण एकत्र येऊन खूप चांगला यश मिळू शकतो। युती तुटायला नको होती तर तुटली, तर एकमेकावर असे आरोप करू नका की नंतर एकत्र येणारच संकोच होईल। भारतीय जनता पार्टी 227 पैकी 115 जागा जिंकेल, सगळे सर्वे रिपोर्ट ते सांगतात। आमची तयारीसुद्धा त्या प्रकारे झालेली आहे आणि त्यामुळे कोण कोण एकत्र याच्यात येऊ देत, आमच्या 115 जागांना काही पर्याय नाही। महापौर भारतीय जनता पार्टीचंच असेल। काही लोकांसाठी पारदर्शकता हा फक्त उच्चाराचा आणि आहाराचा शब्द आहे, मात्र आमच्यासाठी हा शब्द कमिटमेंटचा असल्याचा टोला भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लगावलाय। डम्पिंग ग्राउंडचा घोटाळा बाहेर काढल्यानं शिवसेनेच्या पोटात गोळा आला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय। भारतीय जनता पक्षासाठी पारदर्शकता हा आता राहता कमिटमेंटचा विषय आहे। आमच्या मित्र पक्षांसाठी पारदर्शकता उच्चार नाही, आहाराचा विषय आहे। मी डम्पिंग घोटाळा बाहेर काढला, शिवसेनेचा त्यामुळे त्यांच्या पोटात गोळा उठला का? मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की डम्पिंग घोटाळ्याची जी SITचा पूर्ण रिपोर्ट त्यांनी जनतेसमक्ष ठेवावा। मुंबई महापालिका भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपनं शिवसेनेवर केलेल्या आरोपांना आज शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं। भाजपच्या ताब्यात असलेल्या नागपूर महापालिका आणि राज्य सरकारमध्ये पारदर्शकता नसल्याचा शिवसेनेनं आरोप केलाय। नागपूर महापालिका सिमेंट रस्त्यांच्या गैरकारभाराबाबत वारंवार पाठपुरावा करूनही उत्तर मिळालं नसल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। ब्लॅकलिस्टेड कंत्राटदारांवर कारवाई का झाली नाही असे सवालही शिवसेनेनं विचारले।
सिमेंटीकरणाच्या बाबतीमध्ये जो प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे त्याच्या चौकशीची मी मागणी केली होती. OCWच्या पाणी व्यवस्थापनाचं जे ॲग्रीमेंट झालेलं आहे त्याच्या 4 रुपयाचा रेट जो 22 रुपये झाला आणि 24 तास पाणी देण्याची जी अट होती ही बिलकुल न मानता लोकांच्या पैशावर टाकलेला हा दरोडा आहे. या दरोडेखोरांना बाहेर काढण्याची मागणी मी केलेली आहे आणि या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली नागपूर महानगरपालिका चालते. ज्याच्या स्वतःच्या आधिपत्याखाली इतके वर्ष ज्याचे ते महापौर होते तर त्याचा त्यांनी खुलासा करावा आणि मग त्यांनी पारदर्शकतेवरती बोलावं. मध्य रेल्वेच्या खंडाळा स्टेशनजवळ बोगद्यामध्ये अपघात झाला. यामध्ये 1 जण ठार तर 3 जण जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. स्टेशनच्या पुढे असणाऱ्या 40 क्रमांकाच्या बोगद्यामध्ये मोठा दगड मुख्य लाईनवर पडल्यानं हा अपघात झाला. यावेळी बोगद्यामध्ये काम सुरू होतं. काम करणाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे लाईन बंद करण्यात आली आहे. या मार्गावरच्या ट्रेन आता पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. पुण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला अजूनही मुहूर्त मिळालेले नाही. काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत एक बैठक होतीये आणि यामध्ये आघाडीबाबत काँग्रेस अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत आघाडीचा हा निर्णय जाहीर होईल. अन्यथा आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करू अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये कोणी किती जागा लढवायच्या याबाबतचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला तिढा सुटल्याच जमा आहे. मात्र काही मोजक्या प्रभागातल्या जागांवरून वाद आहे. पुण्यामध्ये मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी पक्षाच्या बैठकीनंतर धंगेकर पक्षात प्रवेश करणार आहेत. मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवलेले धंगेकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले कित्येक दिवस सुरू होती. मात्र पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांचा त्यांना विरोध होता. त्यामुळेच धंगेकरांचा भाजप प्रवेश लटकला होता. या दरम्यान दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी धंगेकरांची अवस्था झाली होती आणि या पार्श्वभूमीवर धंगेकर आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाला ऐन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा हादरा बसलाय. काँग्रेसच्या विद्यमान 6 नगरसेवकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केलाय. उमेदवारांसाठी खास सोय म्हणून पालिकेच्या वतीनं रविवारी अर्ज स्वीकृतीसाठी कार्यालय सुरू ठेवण्यात आलं होतं. नेमकं त्याचवेळी काँग्रेसच्या विद्यमान 6 नगरसेवकांनी राजीनामे सादर केल्यानं सोलापुरातल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एकेकाचे कट्टर सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक असलेले माजी महापौर महेश कोठे सध्या शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख आहेत. काँग्रेसला 4 मुंड्या चित करण्याचा विडाच महेश कोठे यांनी उचललाय. आम्ही थांबलो होतो हे झाल्यानंतर आणि आज ते राजीनाम्याचा निर्णय आमचा काल चर्चा झाली आणि आज राजीनामे द्यायचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे आज सगळ्यांनी राजीनामे दिले. बाकीचे काही लोक अजून उद्या आणि परवा काही लोक अजून देतील. 6 काँग्रेस आयच्या नगरसेवकांनी राजीनामापत्र देऊन विनंती केलेली आहे की हे राजीनामा पत्र जो आहे तो त्यांचा अर्ज स्वीकारून तो मंजूर करावा. हे पत्र आम्ही या ठिकाणी स्वीकृत केलेले आहेत आणि विधी विभागाचा सल्ला घेऊन त्याच्यावरची जी काही पुढची प्रक्रिया आहे ती आम्ही आज पूर्ण करू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी भिवंडी कोर्टामध्ये सुरू असलेल्या सुनावणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज कोर्टात हजर झाले. या प्रकरणी पुढील सुनावणी आता 3 मार्चला होणार आहे. राहुल गांधींच्या वकिलांनी विनंती केल्यानं पुढील तारीख दिल्याचं याचिकाकर्त्यांनी सांगितलं. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता असं विधान राहुल गांधींनी केलं होतं आणि त्यावर संघाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. आज मैं यहाँ गांधी जी की याद करता हूँ. मेरी लड़ाई विचारधारा के खिलाफ लड़ाई है. वही विचारधारा जिसने गांधी जी की हत्या की, वही विचारधारा जो गांधी जी को खादी ग्रामोद्योग के पोस्टर से हटा रही. गांधी जी हिंदुस्तान के लोगों के दिल में हैं, उनको मिटाया नहीं जा सकता है. उनकी हत्या ज़रूर कर दी मगर उनको कभी मिटाया नहीं जा सकता है. इसलिए मैं यहाँ आया हूँ.
मनसेनं केलेल्या नाशिकचा विकास पाहण्यासाठी आज खुद्द उद्योगपती रतन टाटा नाशिकमध्ये आलेत। नाशिकच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये टाटांनी हा पाहणी दौरा केला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या दौऱ्यासाठी जातीनं उपस्थित होते। महापालिकेच्या तिजोरीवर भार न टाकता टाटा समूहानं या विकास कामांसाठी भरीव मदत केली आहे। माथेरानमध्ये आज बंद पुकारण्यात आला। हरित लवादानं 2003 नंतरचे बांधकामं तोडण्याचा निर्णय दिला। या निर्णयाविरोधात स्थानिकांनी बंद पुकारला। माथेरान संघर्ष समितीकडून बंदची हाक देण्यात आली आहे। शाळा, लॉजिंग, हॉटेल्स, केबल, रिक्षा, घोडे, टॅक्सी या बंदमध्ये सहभागी झाले। या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचं आवाहन माथेरान संघर्ष समितीनं केलं होतं। माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून बाजार प्लॉट आणि माथेरान प्लॉट अशी विभागणी झाली आहे। बाजार प्लॉटवर स्थानिकांनी घरं बांधली आहेत। माथेरानचा डीपी प्लॅनही शासनानं मंजूर केलेला नाहीये। याशिवाय 2003 मध्ये माथेरान इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आल्यानं बांधकामांवर निर्बंध आले। दरम्यान 2003 नंतरच्या घरांच्या बांधकामांविरोधात बॉम्बे एन्व्हायरमेंट ॲक्शन ग्रुपनं पुण्याच्या हरित लवादाकडे तक्रार केली होती आणि त्यावरच हरित लवादानं ही बांधकामं तोडण्याचा निर्णय दिला। त्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्याकरता राज्य सरकारनं आत्ताच तातडीनं अध्यादेश काढून तो निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवावा अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे। जलीगट्टूच्या धर्तीवर राज्यामध्ये बैलगाडी शर्यतींनाही परवानगी मिळावी अशी मागणी बैलगाडी मालक आणि शेतकऱ्यांनी लावून धरली आहे। त्यावर निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतचा अध्यादेश काढला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। मात्र सरकारनं यापूर्वीही अनेकदा अशी आश्वासनं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे। वेळोवेळी मी सभागृहामध्ये याबाबत अनेक वेळा चर्चा केली की कायद्यामध्ये बदल करा, असा कायदा आपण करा की कोर्ट त्यावर कधी स्टे देऊ शकत नाही आहे। पण माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, त्यांनी अध्यादेश काढण्याची जो या ठिकाणी आज सुतवाच्य केलं त्याला मी धन्यवाद देतो। पण तो अध्यादेश या निवडणुकी काळामध्ये पण तुम्ही काढू शकता। काढायचा असेल तर तो अध्यादेश ताबडतोब काढावा आणि निवडणूक आयोगाकडे त्याच्यासाठी परवानगी मागावी। दक्षिण मुंबईला जोडणारा लालबाग उड्डाण पूल सकाळी सुमारे 3 तास वाहतुकीकरता बंद ठेवण्यात आला होता। सुमारे 2.5 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाच्या मधोमध पुलाच्या सांध्यांमधली भेग रुंदावली आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेनं अभियंत्यांना तातडीनं उड्डाणपुलाच्या तपासणीसाठी बोलावून घेतलं। दरम्यान लालबाग उड्डाणपूल दोन्ही देशांच्या वाहतुकीसाठी सकाळपासून बंद ठेवण्यात आला होता। अखेर तपासणीनंतर 9:30च्या सुमाराला हा उड्डाणपूल वाहतुकीकरता खुला करण्यात आला। मात्र सध्या या उड्डाणपुलावरून सर्व प्रकारच्या जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। हिंजवडीमध्ये अभियंता युवतीचा खून झाल्याची घटना काल संध्याकाळी 5 वाजता घडली आहे। इन्फोसिस कंपनीमध्ये युवती कामाला होती। फेज 2 हिंजवडीमध्ये ही कंपनी असून कंपनीमध्ये तिचा मृतदेह आढळला। सदर युवतीचं नाव रसिला राजू ओपी असं असून ती मूळची केरळची आहे। रसिलाचा कम्प्युटरच्या वायरनं गळा आवळून खून करण्यात आला। इन्फोसिस कंपनीच्या 9व्या मजल्यावरच्या मीटिंग रूममध्ये ही घटना घडली आहे। दरम्यान या हत्येप्रकरणी कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकाला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे। चंद्रपुरातल्या सिंदेवाही तालुक्यामध्ये गेल्या 25 दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याचे आदेश वनमंत्र्यांनी दिलेत। वाघाला पिंजराबंद करण्याचे प्रयत्न गेल्या 4-5 दिवसांपासून वन विभाग करतोय, पण या प्रयत्नांना यश येत नाहीये। तर दुसरीकडे वाघाचा शिवनी परिसरात धुमाकूळ सुरूच आहे। आजवर या वाघानं 3 महिलांना ठार केलंय। वाघाची परिसरामध्ये वाढलेली दहशत आणि ग्रामस्थांमधला संताप पाहता हा वाघ जेरबंद होत नसल्यानं त्याला ठार करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेत। ग्राहकांच्या संख्येनुसार टेलिकॉम क्षेत्रातल्या 2ऱ्या क्रमांकावर असणारी वोडाफोन आणि 3ऱ्या क्रमांकावर असणारी आयडिया या दोन्ही कंपन्या एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं वोडाफोननं म्हटलेलं आहे। ब्रिटिश कंपनी वोडाफोन PLC ही वोडाफोन इंडियाची मूळ कंपनी आहे। गेल्या 25 जानेवारीपासून वोडाफोन आणि आयडिया यांच्यामध्ये एकमेकांमध्ये विलीन होण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याच्या बातम्या पसरत होत्या आणि त्याला आज पूर्णविराम मिळाला आहे। त्यामुळे आज आयडियाचा शेअर दुपारी 1:30च्या सुमारास शुक्रवारच्या जवळपास 25% वधारला होता। आज सकाळी हा शेअर 79 रुपयांच्या आसपास उघडला आणि त्यानंतर दुपारी 1:15 वाजताच्या सुमारास विलिनीकरणाच्या बातम्यांना वोडाफोनने दुजोरा मिळताच शेअरनं उंच उसळी घेतली। सध्या शेअर साधारण 26% वधारलेला आहे।
1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे आता बाजाराचे डोळे लागलेले आहेत. अर्थसंकल्पीय आठवड्याला आज शेअर बाजारात काहीशी थंड सुरुवात झाली. गेल्या आठवड्यामध्ये बाजारानं 8 महिन्यातली सर्वाधिक खरेदी पाहिली, पण या प्री बजेट रॅलीला आज सकाळी काहीसा ब्रेक लागल्याचं चित्र आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकामध्ये किरकोळ वाढ पाहायला मिळते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजय माल्या आणि IDBI बँकेचे तत्कालीन अध्यक्ष यांच्यात झालेल्या बैठकीनंतर किंगफिशर एअरलाईनला 350 कोटींचं कर्ज देण्यात आलं. माल्या यांच्यावर वेगवेगळ्या बँकांचे 9,000 कोटी थकवून पोबारा केल्याचा आरोप आहे. किंगफिशर एअरलाईनची आर्थिक स्थिती ठीक नसताना विजय माल्या आणि IDBIचे तत्कालीन अध्यक्ष यांनी कट रचून एकूण 860 कोटी रुपयांचं कर्ज वितरण करून घेतल्याचं ईडीने म्हटलंय. देशात प्रवास करताना विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढल्याचं नव्या आकडेवारीनुसार पुढे आलंय. विशेष म्हणजे एकूण प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी रेल्वेच्या AC कोचपेक्षा प्रवाशांची पसंती ही विमान प्रवासालाच अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एअरलाईन्सच्या प्रवाशांमध्ये 23% वाढ झाली आहे, तर रेल्वेच्या AC कोचने प्रवास करणाऱ्यांमध्ये फक्त 5% वाढ झाली आहे. मंगळवारी माघी गणेश चतुर्थी असा दुर्मिळ योग आलेला आहे. मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. गणेश मूर्तीची मंगळवारी रथयात्रा काढण्यात येणार आहे आणि त्यासाठी खास नवीन सागवान लाकडी रथाला फुलांची आरास करण्यात आली आहे. साधारण माघी गणेश चतुर्थीनिमित्तानं 4 लाख भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. सहकार महर्षी राज्यस्तरीय लावणी स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजमध्ये सुरुवात झालेली आहे. 2 दिवस चालणाऱ्या लावणी स्पर्धेत राज्यभरातल्या 18 लावणी संघांनी सहभाग घेतलाय. व्यावसायिक आणि हौशी अशा दोन्ही प्रकारातल्या कलाकारांनी यामध्ये सहभाग नोंदवलाय. पारंपरिक लावणीनंतर आता नवीन पद्धतीच्या मनोरंजनात्मक आणि समाज प्रबोधन स्वरूपाच्या लावण्यांचा काळ सध्या बहरतोय. प्रेक्षकांनी अकलूजच्या लावण्यांना प्रतिसाद दिलेला आहे. लावणी स्पर्धेचं यंदाचं हे 25वं वर्ष आहे. गेल्या 24 वर्षापासून या लावणी स्पर्धा आपण आयोजित करत आहोत. त्या लावणी स्पर्धेत हे 25वं वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये व्यावसायिक 9 आणि पारंपरिक 9 संघांना प्रवेश दिला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.